ज्यानं मुलगी दिली त्यानं पगार विचारल्याशिवाय दिली नाही. महाराज आईनं पगार नाही विचारलं कधी. आग लावतो या पगाराला, काय तुला सासरवाडीचं कल्याण करायचं कर. तिनं पगार नाही विचारला. महिला म्हणजे एक वाक्य ऐकल का, ऐका महाराज म्हणून ऐकू नका. महाराज मरू दे, उलथू दे तिकडे. महाराज कीर्तन संपल्यावर का मरण गंज बो आहेत, दगड उचकला का बो आहे. पण तुमचा मुलगा म्हणून एक वाक्य ऐकाल का, ऐकाल का? तुम्ही तर बोलायचंच बंद झालं. ऐकाल का? फक्त एक ऐका, माझं पाया पडतो तुमच्या. तुम्ही फक्त माझं एवढंच वाक्य ऐका. दिवाळीचा काळ आहे, वाईट बोलू नये. सणासुदीचे दिवस, दिवाळी सुरू झाली. मी तुमच्या मुलासारखा आहे. फक्त ईश्वरासारख्या सासू सासऱ्यांना ना मरेपर्यंत घरात माणसासारखं सांभाळा. सगळं झालं तुमचं. मी नाही म्हणणार, मी शेतकऱ्याला मी तुमच्या मुलासारखं आहे. मी म्हणणार नाही तुम्ही ते जिल्हे ठेप ठेवा. आपल्या घरात ते शक्य नाही. आपल्या घरात 8च्या 9ला होऊ शकतो, याचा कधी एका दिवशी होणार सुद्धा. आपल्या घर शेतकऱ्याचे, आपल्या घरात नाही. आपल्या घरात असे हलकटच्या आहे का, उठले उठले छान मग तोंड धुतो. वाघाच्या वंशातली बेटी, आणि त्याला विचारलं का वाघ कोवा तोंड धुतो. हा बिबट्या घरात मुतून पडला आणि याला काय झालं. त्याच्या घरी कीर्तनकार मुक्काम राहिला तेव्हा त्या अगोदर नाश्ता करा मग आंघोळ करा. मी म्हणलं तुम्ही आवलात कोणती खांदा काय माणसं आहे मला. फक्त सासऱ्याला सांभाळा. ती मागतील तेव्हा तांब्यावर पाणी द्या, मागतील तेव्हा आरती भाकर द्या. झोपतात तिथं तांब्यावर पाणी ठेवा, आणि ते झोपतात ती जागा तेवढी झटकून काढा. आणि पाहुण्यांमध्ये त्यांना आदराची वागणूक द्या. पाहुणा घरात आला ना पहिला चहा म्हाताऱ्याला देत जायचा, म्हणजे मग बरं वाटतं त्याला. काही लोक इतके नालायक आहेत, कुटीचे बंगले बांधले हरामीनी, आणि पुरीला पाहुणे आले म्हातारा कोंडून गेले. उघडू नका म्हणजे म्हातारा, काही बोलून म्हातारा. तो आमचा म्हातारा जवळजवळ डोक्यातून गेला, कारण येणारे पाहुणे सगळे बिनबापाचे वड्याला सापडेल. बाप काय नाही. उघडू नका. सुनबाई तर आलीच थोबाड वाशीत मध्ये, पाया पडते दार उघडू नका. कसा सासरा सांभाळी ते माझं मला माहिती. फुकट सांभाळी. अय तू तिकडून 5-7 आतल्यानं 10-12 तांबे घेऊन आली, म्हणजे जागीरदारी घेऊन आली. घर आयती मिळाली, बंगला आयता मिळाला. काय केलं तर अय उलट चांगलं घर व्हायला काढून दिलं. तो काय इतिहास काढवला घरात. अय एक भाऊ नोकरीला आणि एक शेतीवर आहे. महिला म्हणजे शेतीवर आहे, तो तुमचा नवरा आहे. तो त्याच्या कर्मानं राहिला का सासऱ्यानं तुला. तो शिकला असता तर शिकवलं नसतं का तुझ्या सासऱ्याला. तू काय म्हणती सासऱ्याला, वाटोळ गेलं माझ्या नवऱ्याच. तू होती का तुला माहिती आहे तुझ्या नवऱ्याचा इतिहास काही. त्याच्या पायी 3 गुरुजीनं बदल्या करून घेतले होती. त्याला जर सकाळी 9वी पाटी दिली तर तो दुपारी 7 घेऊन येत होता. होती का तो पेन्सिलीने येत नव्हता, खात होता पेन्सिल. त्याला पाहिलं कोंबडी सुद्धा मोकळ्या मैदानात अंड घालीत नव्हती, असा नांगत होता तो. उलट ते ट्युशन लावल्यामुळे जागेवर आलाय. काय लोक मग एक भाऊ शेतीवर आहे, एक नोकरीला. तेच नोकरीवाला काय म्हणतो माहिती शेतकऱ्याला, इतके दिवस माझी शेती खाली, त्यानं सांभाळली म्हणावं का खाली. तो नालायक म्हणतो. त्याचा दोष नाही, तो तसं बोलणार नाही, पण त्याला ढोस तसा आहे. त्याला माहिती आपला भाऊ आहे, शेतीत काही पिकत नाही, पण ती ढोसाव जे लावलं ते त्याला पंप आहे ना करून. LPG आहे, CNG आहे. आणि त्या बायकोनं ढोस भरायचा. इतके दिवस आपली जमीन खाली, इतके दिवस आपली जमीन खाली. शेतकऱ्याच्या बायको पुढं म्हण बघतो तू तुझ्या नवऱ्यापाशी म्हणती ना माझी जमीन खाली, अशी तुझ्या जावापाशी म्हण. ती शेतीवर आहे तिच्यापाशी म्हणतो खरं. एक बरगडी नाही राहायची तुला. ती फक्त मूडमध्ये तुझं काम, तू कायमची ऍडमिट होशील असं एकदा कदा खेळली. ती काही साधी नाही. तुम्ही म्हणू शकत नाही जावापाशी, तू कोणच्या पाशी भुकशील. मग तो त्याच्यापेक्षा भाऊ असं कर, कधी ध्यानात ठेवायचं भावांना. आता भाऊ मला आहे, भाऊ तुम्हाला आहे. भावांच्या ज्या जमीन आहे ना ते त्यांना सांगितलं भाऊ तुम्ही कोणालाही वाट्यान द्या, पण ते आम्हाला नको. कष्ट आम्ही करायचे, तुम्ही शानपणाच्या भाषा आमच्यावर करायचा. काय पिकत आमचं आम्हाला माहिती. तुम्ही तिकडे 3ऱ्या खंडान द्या, नाही तर उलथा. आमच्या मुलांना तळतळाट नको. काय मत आहे तुमचं. आम्हाला एक मुलगा मुलगी त्यांना सुखानं जगू द्या. तुमची तळतळाट घ्यायला आमची पोरांनी काही कष्ट केलेलं नाही. आमच्या पोरांना सांभाळण्याची आमची ताकद आहे. महाराज धोत्रावाल्या माणसाने पोरगी 12वी केली, पोरगा तहसीलदार केला. काय फुकट केला काय.
आज अंगठे बहादर गडी आहेत, पण पोरगी MA BEd केली, पोरगा BSc BEd केलाय, पोरगी डॉक्टर केले, त्याला कळत आहे ना काय करत नाही का. अंगठे बहादर गडी बिचारायला सही येत नाही, बायकोनं त्याच्या बिचारीनं कानातलं मोडू मोडू पोरग शिकवलं, पण डॉक्टर केलंच ना. तुम्ही 90,80,000 पगार घेऊन काय पराक्रम केला. तो एकच पोर ते याडं निघलं, तो काय पराक्रम केला. एकच पोरगी ती परीक्षेला गेली, आलीच नाही, तू असं करतो काय. त्या म्हाताऱ्याला बिचाऱ्यानं 3 पोरींचे लग्न केले, 2 पोरांच्या शाळा केला, खंडी मोटर बसवली, पाईपलाईन नाही केली, रुपया कर्जही नाही, गोंठा इकलाही नाही, 100 कौलाचं घर बांधलं, 100 माणसं झोपतील एवढी पडी काढली त्यानं. 3 पोरींचे लग्न केले, टोले जंग, दुपार भरगाव लापशी खात होतो. तुला एकच पोर, तिचंही लग्न करायची गरज पडली नाही, काय केलं. आणि आता नोकरीवाले म्हणजे आम्ही प्रगती केली, काय वांग केला. 58 वर्ष सरकार धुतलं, रिटायर झाले, बंगल्याला खुदडी आणली. 58ला 60ला बंगला पुरा झाला, 62ला वास्तुशांती झाली, आणि 63ला तो वर्ष सरत आलो, तू बंगल्यात झोपला काय केलं. उलट तो आमचा धोत्रावाला गडी होता, पण 3 पोरींचे लग्न टोले जन केले. आहे खंडी महाराज, अशी नाही खंडली. पैसा संपला का काम बंद, पैसा आला की काम. काय अशी येडे होते का. यावर्षी पाया भरून ठेवायचा, हरभऱ्याचे पैसे झाले कौलं घेऊन ठेवायचे, गव्हाचे पैसे झाले पत्रे घेऊन ठेवायचे. जुने लोक असे भंगार होते काय. 13% काढा ना बांगला बनला, त्याने वास्तुशांतीलाच पत्र आलं व्याज. तुम्हाला पाहुणे गेले फोडा पत्र, तो राहू द्या तर गडबडी. इथं जुनं ते सोनं होतं महाराज, सोपं नाही. आणि जुन्या लोकांनी तहसीलदार, तुम्ही पहा जेवढे क्लास 1 अधिकारी ना सगळे मराठी मीडियमचेच आहेत, सगळे मराठी. तहसीलदार, कलेक्टर, प्रांत, SP, MPBS देणारे, MPSC देणारे गरीबाची पोरं आहेत, पण क्लास 1 आहेत. आता मागच्या MPSCचा निकाल लागला महाराज, कारखान्याच्या गेटवर हातवर करून गाडी सोडणारा पोरगा MPSCला पास झाला. काय कौतुक आहे का नाही. हे आमच्या शेतकऱ्याच्या बाईचं पोरग तहसीलदार झालं तर कौतुक नाही. पुढऱ्याचं पोर पुढरे झालं काय कौतुक आहे. ते होणारच होतं. ते कोणाला जमूनच देते नाही दुसरं, ते कसं काय. त्यांची ती साखळी राहती, बाप दामला का पोऱ्या उठला का यायला दिवस गेले, येई वाला 3 झाले का साडूला जुळे झाले, टोळी तीच. कुठं जमून देतात कोणला. ते त्यांचं असंच राहतं. मला डेअरीतला काढायचं, सोसायटीत घालायचं, सोसायटीतला काढायचं, अंगणवाडीत घालायचं, टोळी तीच. या खोद्याला पोरग झालं आणि त्यानं संघ आणलं संघ, बापू वाजितोय म्हणून पोर आणलं खोद्याला. आता त्याला 100-200 रुपये कार्यक्रम व्हायला ना दिले, पोरग बसलं. लोक काय म्हणले माहिती केला, पोरा बापाचं कमी पडलं, पोरा आणायला सुरुवात केली. आणि तुमच्या 3 पिढ्या दुसऱ्याला उतरून देईन, तुम्ही काय केलं. तुम्हाला असं वाटत नाही का आपण चुकीचं वागतोय. तुम्हाला काय माया पुढं खरं आहे. फक्त इंद्रिकर मरण ना भाऊ, तरी तुम्हाला आपलीच आठवण येईल. काळ वाईट आहे, सासू सासऱ्याची काळजी घ्या, काही नाही. आणि ज्या ज्या सुनांनी सासऱ्यांचे छेड केले, तिला अशी सून आली, तिला एकही सून नाही. तिला विचार ना काय चाललंय. अहो ती बोलून देत नाही बाई, वाघिणी वाळी डरकाळे फोडीत नुसती. माझ्या डोळ्या देखत आणायची ग बाई, माझ्या डोळ्या देखत आणायची. आण ना, तुला अजून सुनाचा झटका माहित नाही बाई. वैशाखच सुना आली का ज्येष्ठ तुझ्या डोळ्याचं ऑपरेशन झालं, तुला अजून माहित नाही. आणि जिथे थोरल्याचं लग्न झालं त्याला विचारलं ना धाकट्याचं करता का यंदा नाही का बाई. दिवाळी झाल्यावर पाहू, पहिलीनच एवढी जिरवली तर दुसरी दिंडीत गाडी तुला. ज्या पोरानं बायको करेल नाही ना ते कार्ट बोलून देत नाही कोणा. ते म्हणते बायको करू दे, अशी नीट करून टाकेल त्याची बस. असंच म्हणायचं तो बाप. तू तर सासरवाडीला कांदे वाटणं करा गेला भाऊ. तुला काय, तुम्हाला माहिती आहे महाराज किती जाल कुत्र पाळा पार माणसं फाडणार. आणि शिवारात वाघ येऊ द्या, कुत्र भुकत नाही. त्याला भुकायचं इंजेक्शन द्या, ते कानात पण भुकत नाही. ते म्हणते भुकलं का याच्यासाठी केला होता 8 तास उच्चार. कुत्र येते, वाघ आला ना शिवारात इतर टायमाला ते मालका शेजारी झोपते, वाघ आल्यावर खाटा खाली जाते. हुशार येते, वाघ आला म्हणते वरचानी माया का मोळा उठला महाराज. जम्मू करी गर्जना देखील नाही, पंचांची भाषा आहे जम्मू करी गर्जना. ते उतरलं नाही तोपर्यंत ठीक आहे. देव येतो कोणाला कोणाला कसं ना कसं आकळीतो. 2 वर्षापूर्वी जागेवर डाळिंब होतं 120 रुपये किलो. माणसंच नीट बोला ना. बायकोला स्कूटीन पुरीला लुना, बापण पोऱ्या धाब्यावर डोळे लाल.
देवाने मिटिंग घेतली. तेल्या नावाच्या बागाला फोन केला, खंदूनच टाकली, स्कूटी गेली नाही. तुम्हाला काय पाहता, मी खंदेन पाहता काय तुमचं. मोकळे झाले. उरली होती तारट्याची क्वार्टर प्याला झाला जत्रा कमिटीचा अध्यक्ष. देव येतो. यंदा ज्यांनी रोप टाकले ना कांद्याचे ते रोपच पाहते दुपारच्या पाहिजे. यंदा सरकार दुष्काळ तुम्हाला त्या शेतकरी द्याशी आणि याला सगळ्याला जबाबदार ते हवामान खाते. ते भुकलं नसतं ना काही काय. ते आता 1.5 महिना झाला आजारी पडले. कणानं सुद्धा टीव्हीला सुद्धा पट्टीन हवामान खातच गायब झालं. नाही तर उन्हाळ्यापासून दणका उठवला 103%. इथं टाकून प्यायला पाहिजे नाही तुमचे 103%. देव येतो. शेतकरीलाही कडक टोप्या घालून येड्यावानी करायचं. उसावालं 2200-2400 मिळायचं. देवानं मागच्या महिन्यात लगेच हुमनीला फोन केला. हुमनी 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 तिचं खरं नाव उनी. देवाने तिची गाठ घेतली. ती हुशार. ती म्हणली मी वरून नाही येणार. हा नालायक मला फवाराय बसलाय. मी खालून येते. आली ना खालून. मालक उसातला वेळ गेला. चैन वर फटकट पडला त्याच्या बोखंडीत. माझं कीर्तन ऐकल्यावर सुधरत नाही 2-4 दिवस. माणसं एकटाच हसतो घरी गेलो. महाराज मी प्रत्येक क्षेत्रातला पोटकिडा आहे महाराज. आणि हुमनी का आली माहिती का, त्याला एक कारण सांगतो तुम्हाला. यावर्षी काय झालं महाराज, जून आणि जुलैमध्ये पाऊस पडला नाही पण ढगाळ वातावरण. त्या शेतकऱ्याच्या बिचाराचा दोष नाही. हुमनी येण्याला एकमेव कारण त्याला वाटलं पाऊस पडन म्हणून त्यानं पाणी दिलं नाही. त्याच्याकडे पाणी होतं पण बा लई झाला तर नुकसान होण्यापेक्षा ते वावर आकाश राहिलं ढगात. उमनी घुसली खाट. आता खोडवाय ठुता येईन सहाशे लावता येईन ना. खोडव्याला मुळच नाही राहिलं तर लाविता कुठं. आणि हुमणी येण्याचं एकमेव कारण पाणी कमी पडलं. ज्या क्षेत्राला फुल पाणी आहे ना त्याला तो रोग नाही. आणि दुसरी कारण आहे त्याला शेतकरी नुसतं भांगपगगिरी शेती नका करू. टाटा मेट्री, निराया कत्तर, राऊंडअप, गोल, M45, M35, अविनाश ही जी तणनाशक आहेत यामुळे जमिनीतले जीवाणू संपले. जमिनीत ताकद राहिली नाही. तुम्ही शेताच्या बांधाला निराया कत्तर मारण दुपारी जागा पोकळ होती. ती शेतीत काहीच राहिलं नाही. मला एक वर्ग श्रीमंत होत गेला आणि एक वर्ग गरीब होत. 11ला बाई कामाला येते, 5ला राहते. 200 रुपये रोज आहे. आता 4.5ला अंधार पडतो. आता 2-3 महिने 4.5ला अंधार पडतो. 200 रुपये रोज आहे. 2 तास खाती दुपारा. काय खाती तिचं तिला माहिती. आणि ती एवढंच. तिला विचारलं हात उचलती म्हणते तुझ्या कांद्याला लागला. आता लागेल ते. तिच्याकडे मोबाईल आहे. ती नवऱ्याला फोन करते गवत नाही आला या. तोही सायकली येत नाही. गडी मोटरसायकल होते. त्याला 300 निघाला 200 500. आणि आपल्या गावतं त्यांचं 20 लिटर दूध डेअरीला त्याचे 500. 1000 रुपये रोज आहे नवरा बायकोचे. मायला मंडळ मजुरीला जाणाऱ्या बाया दिवाळीचा बाजार करून बसल्या. बोलून देत नाही. नव्या पिशा सगळी दिली. 2 तास खाती दुपारा. मोबाईल आहे तिच्याकडं. घरात चार्जर आहे. TV पाहत चपात्या करती. झोपताना मालिका पाहती. माझे मन तुझे झाले. दिवस उगेपर्यंत झोपती सकाळी. आपणच तिच्या घरी बिनतोंड धुतल्याच. आज काय करता येतं का काय. आजच्या दिवस या भाऊ राहिलं तेवढं द्या काढून. ती म्हणते सांगाल 10 वाजता चायला जमीन तो का नाही असं झालं. चालला गावात. मजुरीला जाणार आणि चांगल्या बागायतदारांना याच्यानं पैसे दिलेत महाराज. मजूर वर्ग सध्या सगळ्यात एकदम टाईट आहे. बोलून देत नाही ते. बरं नेऊन आणाय गाडी, आणाय गाडी, सोडाय गाडी. मग ते या ना ज्यांनी कांदे रोजानं लावाय दिले त्यांना विचारा ना कसं काय. 6 वाफे होत्या तिकडं. त्याच्यात मोटर 3 किलोमीटर. त्याच्या कार्ट्याला लावलं मोटर चालू करायला. ते खोक्याजवळ गेलं आणि त्याला मोबाईल आला. त्यानं बटन चालू करावं का नाही. मोबाईलच्या गडबडीत परत वाफ्यात आली. केलं तुम्हाला पाणीच नाही आलं. अरे परत गेलं तर लाईट गेली. तुझी
6 बाया बसून राहिल्या बांधव. या मोबाईलांमुळं एक कार्ट दूध काढायला गेलं गायचं, मग बांधली तर नाही का नाही, अख्खं दूध गेलं खाली हो, कानात वायरी घाली दूध. अरे काय त्या मोबाईलांची भिकार नाद लागल्यात कुठून काय, कोणी बोलानं कोणाशी काही होईन, माणसं बोलानं. एसटीत कंडक्टर 20 मिनिटं त्याच्या पुढे उभा होता तिकीट काढ, तो असं करायचा. कंडक्टर वाटलं याला फिट येते बा, थोड्या वेळानं होईन नीट, हाला नसतो. त्यानं कशी धरून उतरवलं होतं आम्हाला द्यायला आहे पैसे. काय मोबाईल, एक त्या गाडीतून उतरलं त्याच गाडीत चढलं, एक लगविला गेलो मोबाईल आला, मग चेन तर खोलावं का नाही, ध्यानच नाही राहिले. ते अख्खं पाणी गेलं खाली, रेंज गेली रेंज. काय रेंज, चला थोडं पुढं, ते म्हणा पुढं जायचंच का, आपलं शिकत माणूस मिळालाय, माणूस मिळाला आता वर काही नाही. आणि त्या माणसाला हे दुःख होण्याचं एकमेव कारण तो गुंतलाय कष्टात. नको नको म्हणा